आपण जी सोलर सिस्टीम बघत असतो आणि परीक्षेच्या दृष्टीने पण हा जो टॉपिक आहे सोलर सिस्टीम हा इम्पॉर्टंट आहे, कारण त्यातले छोटे छोटे बिट्स आहेत त्यावर देखील प्रश्न येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल मेटिओर, आपण उल्कापात ज्याला म्हणतो, मेटिओर शॉवर ज्याला म्हणतो, त्यावर कधीतरी प्रश्न येऊ शकतो किंवा ते आपण बघत असतो पण माहीत नसतं नेमकं काय म्हणून. सो सोलर सिस्टीमच नाही, इन जनरल जर आपण बघितलं तर स्पेसमध्ये अशा ॲस्टेरॉइड बेल्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल वन ऑफ द सिस्टीम इज सोलर सिस्टीम. तर या सोलर सिस्टीममध्ये इनर प्लॅनेट आणि आउटर प्लॅनेट आहे. तर इनर प्लॅनेट कोणाला म्हणतात, तर एक ॲस्टेरॉइड बेल्ट आहे मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये. मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये जिथे जास्त डेन्सिटीने ॲस्टेरॉइड्स अवेलेबल आहे. ॲस्टेरॉइड्स आणि मेटोरॉइड्स हे जे दोन शब्द आहेत ना, त्यामध्ये फरक असा आहे की ॲस्टेरॉइड्स वजनाने आणि साईजने रिलेटिव्हली मोठे असणार. म्हणजे ॲस्टेरॉइड कशाला म्हणायचं आणि मेटिओरॉइड कशाला म्हणायचं. पृथ्वीवर काही ॲस्टेरॉइड पडत नाही. ॲस्टेरॉइड पडला तर त्याचं वजन आणि त्याची साईज एवढी मोठी असणार आहे की त्या शॉकने पृथ्वी नष्ट होऊ शकते किंवा पृथ्वीवर खूप जास्त नुकसान होऊ शकतं. त्यामुळं रिसेंटली तरी किंवा कधी असं ऐकण्यात तरी नाही आलं की ॲस्टेरॉइड पडला म्हणून. मेटिओरॉइड पडू शकतो. जो मेटोरॉइड पडताना काय होतं वगैरे ते आपण बघूया. तर हा जो बेल्ट आहे इथे सर्वात जास्त ॲस्टेरॉइड्स अवेलेबल आहेत आणि हे ॲस्टेरॉइड्स जसे प्लॅनेट्स, जसे ग्रह आहेत ते जसे सूर्याभोवती एका ऑर्बिटमध्ये फिरतात, तसेच हे ॲस्टेरॉइड्स पण आपापल्या ऑर्बिटमध्ये सूर्याभोवती फिरत असतात. मेटेरॉइड्सचा फरक जसा मी सांगितलं, तर ते मेटेरॉइड्स रिलेटिव्हली स्मॉल, रिलेटिव्हली छोटे असतात साईजने आणि वजनाने. म्हणजे असं समजा ना की त्याच ॲस्टेरॉइड्सचे जे पडलेले तुकडे आहेत, त्याचे जे छोटे मोठे तुकडे असतील त्यांना आपण मेटेरॉइड्स म्हणूया. मेटिओरॉइड फरक असा येतो, ॲस्टेरॉइड सारखंच लिहायचं त्याला, मेटिओरॉइड्स हा एक शब्द आहे. एक शब्द आहे मेटिओर आणि एक शब्द आहे मेटिओरॉइड. याच्यात छोटा छोटा डिफरन्स येतो, आपण बघूया. मेटिओरॉइड म्हणजे हा पृथ्वीच्या वातावरणात आलेला नाहीये, हा पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअर मध्ये आलेला नाहीये, ऍटमॉस्फिअरच्या बाहेर आहे आणि तो सूर्याभोवती फिरतो आहे. त्याचं एक ऑर्बिट आहे फिरण्याचं. तो जर पृथ्वीच्या वातावरणात आला तर तो वातावरणासोबत जे घर्षण होतं, जे फ्रिक्शन होतं, त्याने तो पेटून उठतो, जळायला लागतो आणि आपल्याला तो तारा रात्रीच्या वेळी चमकताना दिसतो, ज्याला उल्कापात म्हणतो आपण. ठीक आहे, मेटिओर शॉवर असा शब्द वापरतात. तो जर मेटिओरॉइड पेटला आणि तो जमिनीवर पडण्याच्या आधी पूर्ण बर्नआउट झाला, पूर्ण वेपराइज झाला, त्याचं काही सॉलिड फॉर्म मध्ये पृथ्वीवर पडलंच नाही, तर त्याला आपण मेटिओरॉइड म्हणायचं. आणि जर तो पृथ्वीवर पडताना, जर तो जळत असताना पृथ्वीवर जर पडला, म्हणजे एखाद्या छोट्या दगडाच्या फॉर्म मध्ये किंवा मोठ्या दगडाच्या फॉर्म मध्ये, कसाही जर तो पृथ्वीवर पडला सॉलिड फॉर्म मध्ये, तर त्याला मेटिओराइट म्हणतात. मेटिओराइट हा तो फरक आहे. म्हणजे मेटिओरॉइड जो आहे दॅट इज नॉट इन अर्थ्स ॲटमॉस्फिअर, तो अर्थ ॲटमॉस्फिअरच्या बाहेर आहे. अर्थ ॲटमॉस्फिअर मध्ये एंटर केल्यावर हे दोन प्रकार आहे. जर पृथ्वीवर पडला फिजिकल फॉर्म मध्ये तर मेटिओराइट, आणि नाही पडला तो स्पेसमध्ये, स्पेस म्हणण्यापेक्षा ॲटमॉस्फिअर मध्येच, त्याची साईज कमी असल्यामुळे तो जर पूर्ण बर्नआउट झाला तर तो मेटिओर.